पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वतः वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। स्वतःच्या ताफ्यातील 3 गाड्या कमी केल्या आहेत। आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर सुरू ठेवलाय। सर्व मंत्र्यांनीही ताफा मर्यादित ठेवण्याची गरज आहे असं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं। ओळा माजिवडा परिसरात विहिरींच्या पुनरुज्जीवनाचं काम वेगानं सुरू असून दर आठवड्याला 3 विहिरींचं लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। बुधवारी देखील त्यांच्या हस्ते माजिवडा, नळपडा, कापूरबावडी या भागातील विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला। यावेळेला पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। टेस्ला वाहन वापरावरून झालेल्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी पर्यावरणपूरक वाहतुकीचा पुरस्कार केला। इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे मला ट्रोल करण्यात आलं, मात्र पर्यावरण संवर्धनासाठी अशा वाहनांचा वापर आवश्यक आहे। अनेक मंत्र्यांनी विदेशी दौरेही रद्द केले तसेही त्यांनी सांगितलं। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी 20,000 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। पीपीपी तत्वावर राज्यभर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं काम सुरू आहे। एसटी महामंडळासाठी छावा नावाचं स्वतंत्र ॲपही आणलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली। खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की विरोधकांचं काम करावं, मात्र पंतप्रधान देशाला पुढे नेत आहेत हे मान्य करावं लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही त्यांनी उपरोधिक टीका केली आहे। त्यांच्या वजनामुळे घोडा पळाला हे महत्त्वाचं आहे। त्यांना घोड्यावर जाताना पाहून घोड्याची दया येत होती असा टोला त्यांनी लगावला। 1 दिवसापुरतं आंदोलन करण्यापेक्षा रोजच्या जीवनात पर्यावरणपूरक प्रवास केला तर त्याचा अधिक चांगला संदेश जाईल असंही ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले की राज्यात अनेक भोंदूबाबा आणि भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई झाली आहे। आता रोहित पवार भविष्य सांगण्याची जबाबदारी घेत असतील तर आम्हीही आमच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय। रॅपिडो आणि ओलासारख्या बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिला। बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे। अनेक तक्रारी आल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। संबंधित ॲप्स बंद करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्या बाईक्स ब्लॅकलिस्ट करण्याचाही निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। अनेक जण पेट्रोल डिझेलची बचत व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाने मुंबईच्या दिशेने ते गेले। बरोबर आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा। ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं। मला तर तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं, पण देशातली पहिली टेस्ला गाडी मी घेतली होती पर्यावरणपूरक आणि त्याचा वापरही आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे। माझा नातू त्याचा वापर तर शाळेमध्ये जायला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करतोय। त्यामुळे सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत। आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते, विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला। त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला।